शेतकरी मित्रांनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुश खबर आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो। आज हळदीच्या दरात पुन्हा झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा, वेळ न लावता लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे जिंतूर। आवक आलेली आहे हळदीला 37 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 12,600 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 13,751 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाले आहे 13,000 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे लोहा या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 29 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 11,500 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 12,800 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 12,000 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 2,250 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे हिंगोलीला हळदीला 12,800 रुपयाचा, जास्तीत जास्त दर मिळाला 15,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 13,900 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे वसमत या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 794 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 10,000 रुपये, सर्वात जास्त वसमतला हळदीला दर मिळाला 15,900 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 12,950 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे हदगाव तामसा। आवक आलेली आहे हळदीला त्या ठिकाणी 200 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 13,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे सांगली या ठिकाणी आवक आलेली आहे हळदीला 3,269 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 10,100 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 22,500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,800 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती मुंबई। आवक आलेली आहे 139 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 16,500 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 24,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 20,250 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे शेनगाव। आवक आलेली आहे हळदीला 60 क्विंटलची। कमीत कमी शेनगावला हळदीला दर मिळाला आहे 11,500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 13,500 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये। तर मित्रांनो, अशा दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।